ऑक्सिडेशन बाय युजिंग सेलेनियम ऑक्साइड। आता याच्यामध्ये नक्की काय होतं आधी याची आपण डेफिनेशन बघूया। द ऑक्सिडेशन ऑफ द मिथाइलिक ग्रुप ऍडजसेंट टू द कार्बोनिल ग्रुप इन द प्रेझेन्स ऑफ सेलेनियम ऑक्साइड टू गिव्ह अल्फा डायकार्बोनिल ग्रुप। आता म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशन करतो कोणाचं तर जे कार्बोनिल आपला ग्रुप आहे की जो अल्डिहाइड कीटोन किंवा त्याचा सी डबल बॉन्ड ओ हा जो ग्रुप आहे त्याच्या बाजूला एक मिथाइलिक ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याचं आपण ऑक्सिडायझेशन करून आपण त्याच्यापासून अल्फा डायकार्बोनिल ग्रुप तयार करतो। आता ते कसं तर त्याचे आपण आधी रिएक्शन बघूया, त्याच्यावर आपण त्याचं मेकॅनिझम बघूया आणि काही एक्झाम्पल्स बघूया। तर सी डबल बॉन्ड ओ CH2R dash in the presence of selenium oxide and base ह्याच्यापासून आपल्याला तयार झालेलं मिळतंय तर अल्फा डायकार्बोनिल ग्रुप म्हणजेच R C डबल बॉन्ड O R dash अल्फा डायकार्बोनिल ग्रुप हा एक कीटोन ग्रुप। आता याच्यावरून आपण ह्याचं मेकॅनिझम बघूया। तर स्टेप 1 मध्ये काय होतं हा आपण जो कीटोन आपला जो रिएक्टंट आहे आपण जसं तसं याच्यामध्ये लिहून घ्यायचं। स्टेप 1 मध्ये ह्याचे रिएक्शन आपल्याला आधी बेस सोबत करायचे। आता बेस कुठले कुठले तर NaOH KOH जे आपले बेस आहे त्याच्यासोबत ह्याचे रिएक्शन करायचं। आता याची बेसचं नक्की काम काय असतं तर तो H+ ऍक्सेप्ट करतो। मग हा जो H+ आहे जो मिथाइलिक ग्रुप मधला जो H आहे तो हा बेस त्याच्यामधून काढून घेणार आहे। म्हणजे आपल्याला इथे तयार झालेलं काय मिळतं तर R C डबल बॉन्ड आहे तसा CH। आता हा जो कार्बन आहे त्या कार्बनवर आला निगेटिव्ह चार्ज कारण त्याची व्हॅलेन्सी आहे ती कमी झाली। तर काय होणार आहे म्हणजे आपल्या इथे कार्बनियन तयार झालाय। आता हा जो निगेटिव्ह आहे चार्ज तो ह्या इकडे येणार मधल्या बॉन्ड मध्ये आणि हा जो इकडचा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड जाणार ऑक्सिजन कडे। म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालेलं काय मिळतंय तर RCO निगेटिव्ह। आता इथे हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इकडे शिफ्ट झालाय मध्ये म्हणून इथे आला डबल बॉन्ड CH आहे तसाच आणि R डॅश आहे तसाच। ह्यालाच आपण इथे आपला कार्बॅनियन म्हणजेच कार्बनवर आहे निगेटिव्ह चार्ज म्हणून। आता इथे आपल्याला ह्याला म्हणतो आपण इनोलेट फॉर्म। आता इथे आपल्याला इनोलेट फॉर्म तयार झालेला मिळाला। आता स्टेप 2 मध्ये काय होणार आहे इनोलेट फॉर्म जो आपला तयार झालाय त्याला आपल्याला रिएक्शन मध्ये घ्यायचं आहे। म्हणजेच काय RCO निगेटिव्ह। आता मी हा जो ऑक्सिजन आहे तो खाली घेतलाय डबल बॉन्ड CHR डॅश। आता ह्याची रिएक्शन आपल्याला करायची आहे सेलेनियम ऑक्साइड सोबत। आता याच्यामध्ये काय होणार आहे तर हा जो ऑक्सिजन वरती जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इकडे जाणार आहे या सेलेनियमवर। हा जो ऑक्सिजन मधला जो डबल बॉन्ड आहे तो येणार आहे इकडे ऑक्सिजनवर शिफ्ट होणार आहे। म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालं तर इथे आपण जरा रिअरेंजमेंट करून देणार आहे। तर ते कसं येणार तर आपण R डॅश ग्रुप आधी लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर आहे CH ग्रुप, त्याच्यानंतर डबल बॉन्ड C इथे ऑक्सिजनचा बॉन्ड झालाय सेलेनियम सोबत। हा इथे डबल बॉन्ड आपला ऑक्सिजन आहे तसाच आणि इथे ऑक्सिजनवर आला निगेटिव्ह चार्ज। हे आपण जस्ट रिअरेंजमेंट करून घेऊ। आता हा जो CH डबल बॉन्ड C आहे ह्याच्यामध्ये जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड आपल्याला इथे येणार आहे। म्हणजे काय आपलं सायक्लिक रिअरेंजमेंट होणार आहे। हा जो ऑक्सिजन आणि हा जो सेलेनियम मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड जाणार सेलेनियमकडे म्हणजे तिथला बॉन्ड होणार ब्रेक आणि हा जो सेलेनियम आणि डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये जो डबल बॉन्ड आहे तो इथे कार्बन सोबत बॉन्ड तयार करणार। म्हणजे आपल्याला इथे तयार झालेलं काय मिळालं तर R डॅश आहे तसाच, हा इथे CH आहे तसाच, इथे सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O। हा जो कार्बन आणि इथे ऑक्सिजन मध्ये बॉन्ड तयार झालाय त्याच्यामध्ये ऑक्सिजन, त्याच्यानंतर इकडे आला सेलेनियम आणि इथे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे तसाच निगेटिव्ह चार्ज आहे। आता हा बेसने इथून जो ऑक्सिजन काढून घेतला होता पहिल्या स्टेप मध्ये म्हणजे CH2 मधला एक जो H होता तो ह्याच्यातून निघून गेला होता। मग हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन इथे ह्या ऑक्सिजन O निगेटिव्ह जो आहे तिथे बाइंड होणार आहे। म्हणजे जो ऑक्सिजनचा मध्ये जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इथून
रिमूव्ह होणार आहे. म्हणजे आपल्या इथे तयार झालेला हा कंपाऊंड मिळाला. आता नेक्स्ट काय होणार आहे याच्यात, हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन इकडे या साईडला शिफ्ट होणार आहे. तसंच हा जो ऑक्सिजन आणि हा जो सेलेनियम मधला बॉन्ड आहे तो येणार आहे सेलेनियम वरती आणि हा OH आहे तो याच्यातून रिमूव्ह होणार आहे. म्हणजे आपल्याला इथे तयार झालेलं काय मिळतंय तर R C डबल बॉन्ड O, हा इथला एक C डबल बॉन्ड O आणि इथे हा R ग्रुप आहे तसा. आणि याच्यातून रिमूव्ह काय झालं तर सेलेनियम हा मेटल याच्यातून रिमूव्ह झाला. रिमूव्ह काय झालाय तर H2. म्हणजे ही आपल्याला सिंपल मेकॅनिझम याच्यामधून बघायला मिळालं. बेन्झीन रिंगला अटॅच घेतलं इथे C डबल बॉन्ड O CH2H म्हणजे CH3 घेतलाय आपण. ह्याचे रिॲक्शन आपण केले सेलेनियम ऑक्साईड इन द प्रेझेन्स ऑफ बेस. म्हणजे आपल्याला तयार झालेलं काय मिळतं तर C डबल बॉन्ड O आणि इथे जो H आहे तो आहे तसा म्हणजे CH3C डबल बॉन्ड OH म्हणजे ACO2 बेस. आता याच्यामध्ये जो मिथिल ग्रुप आहे तो आपल्या जो लेफ्ट साईडला आहे